तास पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन पार पडणार आहे आणि पंतप्रधान मोदींचं विमान नवी मुंबई विमानतळावरच उतरेल। आज दुपारी 2:40 मोदींचं विमान उतरणार आहे आणि पंतप्रधान मोदी 2 तास या विमानतळाची पाहणी करणार आहेत। या उद्घाटनावेळी 50,000 लोक बसण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। नवी मुंबईमध्ये आज जड आणि अवजड वाहनांना बंदी असेल तर मोदींच्या हस्ते मेट्रो 3च्या शेवटच्या लाईनचं सुद्धा लोकार्पण होणार आहे। ही दोन दृश्य मोदींच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होणार आहे आणि त्यासाठी तयारी करण्यात आल्याची दृश्य आपण पाहतोय। दुसरीकडे मेट्रो 3च्या शेवटच्या लाईनचं सुद्धा लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल। गेली काही वर्ष ज्या विमानतळाची प्रतीक्षा नवी मुंबईकर असतील मुंबईकरांना लागली होती ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता सेवेत दाखल होत आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खरं तर 3च्या सुमारास या विमानतळाचं उद्घाटन जे आहे होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी जी आहे ती माझ्या पाठीमागे सुरू आहे। मी आता नवी मुंबई विमानतळ आहे ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकार्पण करतील। मेट्रो 3चं लोकार्पण आहे, नवी मुंबई विमानतळाचं लोकार्पण आहे ते करतील। त्याची ही जय्यत तयारी आहे, पुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि आपण जर बघितलं विक्रांत पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील बाहेरच्या परिसरात पाहायला मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळपास 3च्या सुमारास येतील, 2:45 ते या ठिकाणी येतील। त्यानंतर विमानतळाची पाहणी करतील आणि त्यानंतर ज्या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे, जाहीर सभा होणार आहे, त्या ठिकाणी येऊन ऑनलाईनच्या माध्यमातून मेट्रो 3चं देखील लोकार्पण जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे। आपण जर बघितलं असेल तर नवी मुंबई विमानतळ जे आहे ते एक कमळाचं त्याला एक चित्र देण्यात आलं आहे, त्याची प्रचिती या ठिकाणी आपल्याला स्टेजवर देखील पाहायला मिळते। कमळ जे आहे ते या ठिकाणी लावलेले आहेत आणि आता कमांडोज असतील ते संपूर्ण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विक्रांत पाहणी करत आहेत। अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काय बोलणार याकडे देखील लक्ष लागलेलं आहे, कारण ज्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, आपण जर पाहिलं असाल तर या विमानतळाच्या नावावरून देखील वाद निर्माण झाला होता। या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशी मागणी होत होती। त्यात आज या विमानतळाचं लोकार्पण होतंय आणि भव्य दिव्य असा समारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे। ही संपूर्ण आता तयारी जी आहे ती सुरू आहे। जवळपास 3च्या सुमारास मोदी सुरुवातीला या विमानतळाची पाहणी करतील, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येतील। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाषणं होतील आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते संबोधित करणार आहेत। मात्र हा संपूर्ण परिसर जो आहे आपण जर बघितला असाल तर आसन व्यवस्था कशी करण्यात आली आहे, तर या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींसाठी हा रो जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। त्यानंतर त्याच बाजूला शासकीय अधिकारी त्यांच्या बसण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कुठेतरी शक्ती प्रदर्शन जे आहे ते देखील करण्यात येणार आहे आणि याचमुळे हा भव्य दिव्य असा मंडप जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। या ठिकाणचे भाजपचे महायुतीचे पदाधिकारी असतील, इथले काही स्थानिक रहिवासी असतील, यांना देखील याचं निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेले आहे आणि हा जो रो आहे त्यामध्ये विशेष निमंत्रितांच्या यादीमध्ये ज्यांना बोलवण्यात आलंय त्यांची इथे बसण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आली आहे आणि संपूर्ण जो नवी मुंबई विमानतळाचा हा परिसर आहे त्या परिसराच्या बाहेरच ही सभा होणार आहे। या ठिकाणी मोदी संबोधित करतील आणि याची ही आतापासूनच जय्यत तयारी आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील विक्रांत बाहेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आपल्याला पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। मात्र एकीकडे हे सगळं असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे। महायुतीने जी वचनं दिली ती पूर्ण केल्याची बॅनरबाजी या ठिकाणी पाहायला मिळते आणि आता खरं तर जय्यत तयारी जी आहे ती सुरू आहे। थोड्याच वेळात इथले अधिकारी येतील, ही व्यवस्था कशा पद्धतीने झाली ते पाहायला। पोलीस अधिकारी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येतात, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि सुरुवातीला जो नावावरून विरोध होता त्यामुळे खबरदारी म्हणून इथे मोठ्या प्रमाणात पोलीस देखील तैनात करण्यात आलेले आहेत। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावरती असलेले आपल्याला पाहायला मिळतात। वेगवेगळे उद्घाटन सोहळे जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार होईल। त्यातील प्रामुख्याने म्हणजे नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय जे विमानतळ आहे त्यांचं तर लोकार्पण होईल। मात्र बहुप्रतीक्षित असलेला मुंबईतील मेट्रो 3 म्हणजे जे ॲक्वा लाईन आहे त्याचा उरलेला जो टप्पा आहे म्हणजे नेहरू सायन्स सेंटर पासून ते कप परेडचा जो टप्पा आहे तो खरं तर आज सुरू होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा संपूर्ण जो लोकार्पण
आहे ते ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दोन्ही लाईननं जोडणारा हा खरं तर पॉइंट असणार आहे. इथून जर पाहायला गेलं तर हुतात्मा चौकानंतर जर पाहायला गेलं तर चर्चगेट नंतर विधान भवन आणि कप परेड असा इथून पुढचा संपूर्ण प्रवास खरं तर करता येणार आहे. आणि याच्या अगोदर जर पाहायला गेलं तर गिरगाव आणि नेहरू सायन्स सेंटर हा संपूर्ण जो भाग आहे तो अनुभवता येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र जर प्रामुख्याने पाहायला गेलं तर ही सुद्धा लाईन आता टप्प्याटप्प्यानं सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आज खरं तर अंतिम जो टप्पा होता तो सुद्धा सुरू होत असलेला आपल्याला पाहायला मिळते. जवळपास दुपारी 3:30च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा संपूर्ण जो सोहळा आहे तो पार पडेल. आणि बहुप्रतीक्षित जो मुंबईकरांना मेट्रो 3 म्हणजे ॲक्वा लाईनची जी उरलेली लाईन होती ती खरं तर अनुभवता येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. विजय सर, नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई.